मागील भागात आपण पाहिलं, ललिताबाई दुपारी भजनाला गेल्या होत्या. सायली आणि राधा दोघी बोलत बसल्या होत्या. कितीतरी दिवसांनी राधाच्या मनाचे दरवाजे उघडले होते. पाहूया पुढे धाकटी सून भाग 4. माझ्या माहेरी अगदी गरीब परिस्थिती होती. माझे बाबा शेतकरी होते. घरात सगळं शेतीवरच अवलंबून होतं. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी. त्यामुळं माझ्या वडिलांच्या डोक्यावर सतत कर्ज राहायचं आणि घरात खाणारे तोंड जास्त. आम्ही 3 बहिणी आणि 2 भाऊ. मी सगळ्यात मोठी. तरी बाबा सगळ्या अपत्यांना शिक्षण मिळावं म्हणून धडपडत होते. 12वी झाल्यावर मीच पुढं न शिकण्याचा निर्णय घेतला. काय करणार, बाबांची ओढाताण बघवल्या जात नव्हती. मग मी घरात शेतात आईबाबांना मदत करायचे. नंतर मग ह्यांचं स्थळ आलं. जहागीरदारांचं स्थळ चालून येणं म्हणजे मुलीचं भाग्यच उजळलं असं होतं. त्यामुळं नकार वगैरे काही द्यायचा प्रश्नच नव्हता. आईवडिलांच्या आनंदात माझा आनंद आणि त्यापेक्षाही बाबांच्या डोक्यावरचं माझं ओझं कमी होणार होतं. घरात खाणारं एक तोंड कमी होणार होतं. लग्न ठरलं आणि बघता बघता लग्न झालं. नंतर कुठं गमक शिक्षण वगैरे सगळं सासूबाईंना विचारून करावं लागतं ना. हिम्मत करून एकदा मी विचारलंही होतं. असं वाटलं नोकरीची नाही पण शिक्षणाची तरी परवानगी देतील. तर त्यांनी घराची दारं उघडे आहेत, तू जाऊ शकते असं म्हटलं. आणि मीच नंतर स्वतःला घरात बंद करून घेतलं. या घरातच मी माझं विश्व तयार केलं. आईवडील होते तोपर्यंत माहेर. ते देवाघरी गेले आणि माहेरही तुटलं. राधाचा बोलताना कंठ दाटून आला होता. हे खूप चांगले आहेत ग. यांच्याकडं पाहिलं की सगळं चांगलं वाटतं बघ. राधा बोलत होती. सायली मात्र स्वतःच्याच विचारात हरवली होती. सायली, कुठं हरवलीस ग? राधा तिला म्हणाली. काही नाही राधाताई, तुम्ही किती सहज सगळं ॲडजस्ट केलं. आपला विचार, आपली स्वप्न अशी सहज दूर लोटणं सोपं नाहीये. तरी तुम्ही अगदी न चिडता सगळं सांभाळता. हाच विचार करत होते, सायली म्हणाली. हो, आता सवय झाली असं समज. बरं, ते जाऊ दे. घरात कुणाला तरी तडजोड करावीच लागते. मी केली त्यात काय नवल. आणि बरं का सायली, हेमंत भाऊजींना तू एकट्यातच हेमंत म्हणत जा हवं तर. पण सासूबाईंसमोर अहो वगैरे म्हणत जा. आणि अजून एक, एवढं सगळं सांगितलं पण महत्वाचा नियम तर सांगायचाच राहिला. राधा म्हणाली. अजून आहेच का? सायलीला प्रश्न पडला. हो ना, आहे की. दर महिन्याला 4 दिवस वेगळं बसावं लागतं. स्वयंपाकघरात, घरात कुठंही शिवाशिव केलेली सासूबाईंना आवडत नाही. 5व्या दिवशी मग त्या आपल्यावर गंगाजल, गोमूत्र शिंपडतात. मग आपण घरात हिंडायला फिरायला मोकळे. राधा बोलत होती, पण हे सगळं ऐकून सायलीच्या अंगावर भीतीनं काटाच उभा राहिला. बापरे,
आई मला सांगायची, आधीच्या काळी बायकांना म्हणे 4 दिवस घराबाहेर राहावं लागायचं. त्यांच्यासाठी एक वेगळी खोली असायची. खोली कसली ती? अडगळीचीच खोली असायची म्हणे. अंधुक, त्यात हवा कमी, प्रकाश कमी, झोपायला फाटकी वाकळ आणि पांघरायलाही तसंच फाटकं काहीतरी. जे काही खायला दिलं तेच खावं लागायचं आणि सहसा ते शिळंच असायचं. आराम नावालाच असायचा. करायला काम नाही या नावावर बायकांना ढीगभर कपडे धुवायला लागायचे. एवढी मोठी भांडी घासायला लागायची. रोजच्या कामांपेक्षा जास्तीचीच कामं असायची आणि घरात मुद्दाम जास्तीची कामं काढली जायची म्हणे. सासूबाई आधीच जुनाट विचारांच्या आहेत. बापरे, आता विचारांनीच मला तर भीती वाटत आहे. सायली स्वतःच्याच विचारात हरवली होती. पुढं काय होईल आणि कसं होईल याच विचारानं सायलीच्या अंगावर काटा उभा राहिला. सायली, अगं काय विचार करते? त्या 4 दिवसात कसं होईल याचाच ना? काही हरकत नाही. तू तुझ्या खोलीतच राहत जा. बाकी सगळं मी बघून घेईल. राधानं तिला आश्वस्त केलं. राधाच्या साथीनं आणि हेमंतच्या प्रेमानं सायली घरात स्वतःला पूर्णपणे ॲडजस्ट करून घ्यायचा प्रयत्न करत होती. सगळं बऱ्यापैकी जमतही होतं. दिवस सरत होते. बघता बघता हेमंत आणि सायलीच्या लग्नाला 1 महिना झाला होता. हेमंतच्या कामाचा व्यापही बराच वाढला होता. बरेचदा तो उशिरा घरी यायचा आणि लवकर ऑफिसमध्ये जायचा. या काही दिवसात हेमंतचं सायलीसोबत नीट बोलणंही होत नव्हतं. सायली विना तक्रार सगळं सांभाळून घेत होती. एक दिवस हेमंत थोडा लवकरच ऑफिसमधून आला. त्यानं दारावरची बेल वाजवली. सायलीनं दार उघडलं आणि समोर हेमंतला बघून तिला आनंद झाला. सायली, हे बघ काय आणलंय? हेमंत हातातली बॅग तिच्याजवळ देत म्हणाला. ललिताबाई हॉलमध्ये सोफ्यावर बसलेल्या होत्या. राधा स्वयंपाकघरात मुलांसाठी दूध करत होती. काय आणलंय? सायली उत्सुकतेनं म्हणाली. अक्षय कुमार आवडतो ना तुला? त्याचा नवीन पिक्चर रिलीज झालाय आज. रात्री 9 ते 12च्या शोची तिकीटं आहेत. हेमंत रूममध्ये जात बोलत होता. काय? पिक्चरची तिकीटं? सायलीला खूप आश्चर्य वाटलं आणि सोबत आनंदही झाला. हो, माझ्या बायकोच्या आनंदासाठी एवढं करूच शकतो ना मी. चल, तू पटापट घरातलं थोडं आवरून घे. राधा बहिणींना काही मदत लागली तर ती करून घे. आपण लवकरच निघू. पिक्चरला जाण्यापूर्वी बाहेरच काहीतरी खाऊन घेऊ. पावभाजी चालेल का? हेमंत म्हणाला आणि सायलीच्या मनात आनंदाची कारंजी उडाली. चालेल काय? धावेलही. पण सासूबाई काय म्हणतील? सायली म्हणाली. मी बोलतो तिच्यासोबत. तू तयारी कर. हेमंत म्हणाला आणि सायली एकदम आनंदात तिच्या रूम बाहेर येत होती. दाराच्या बाजूला तिला ललिताबाई उभ्या दिसल्या. अचानक असं सायलीला बघून त्या थोड्या चपापल्या. चहा पाण्याचं बघा जरा.
आपल्या कडक आवाजानं बोलत त्यांनी स्वतःला सावरलं. तिथून निघून हॉलमध्ये येऊन बसल्या. सायली आनंदानं स्वयंपाकघरात गेली. तिनं हळूच राधाच्या कानात संध्याकाळचा प्लॅन सांगितला. सायली, किती छान ना? राधाही खूप खुश झाली. हो, पण मला सासूबाईंची भीती वाटते. त्या काही म्हणणार तर नाहीत ना? सायलीनं आपली भीती राधाजवळ बोलून दाखवली. हेमंत भाऊजी म्हणतात ना, तर जाऊ नये. राधा कपात चहा गाळत म्हणाली. सर्वांचं चहापाणी झालं. राधानं सायलीला तयार होण्यासाठी तिच्या रूममध्ये पाठवलं. राधा स्वयंपाकघरात रात्रीच्या जेवणाची तयारी करत होती. सायलीनं सुंदरसा काळ्या रंगाचा कॉटनचा कुर्ता आणि लेगिन्स घातला. त्यावर शोभतील असे नाजूकसे कानातले घातले. गळ्यात छोटंसं मंगळसूत्र घातलं. एका हातात एक नाजूकशी खड्याची बांगडी आणि दुसऱ्या हातात नाजूक घड्याळ घातलं. ओठांवर हलकीशी लिपस्टिक लावली आणि हलका मेकअप केला. केस मोकळे सोडले. आजूबाजूचे केस घेऊन मध्ये एक छोटंसं क्लचर लावलं. छानशी तयार होऊन सायली रूमच्या बाहेर येतच होती. तेवढ्यात हेमंत रूममध्ये आला. त्यानं सायलीकडे पाहिलं. सायलीच्या सौंदर्यानं तो पुरता घायाळ झाला होता. त्यानं सायलीचा हात हातात धरला आणि तिला जवळ ओढलं. हेमंत, कुणी येईल ना? सायली लाजतच त्याच्या मिठीतून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती. खूप सुंदर दिसते. हेमंतनं आपले ओठ सायलीच्या कानाजवळ नेले आणि म्हणाला. हेमंत, उशीर होईल ना? सायलीनं पुन्हा स्वतःला त्याच्या मिठीतून सोडवण्याचा प्रयत्न केला. हेमंतनं त्याची मिठी अजूनच घट्ट आवळली. हेमंत, सासूबाई, सायली म्हणाली आणि हेमंत पटकन तिच्यापासून दूर झाला. सायली खळखळून हसू लागली. आता नाही, पण तू बघ, ह्याचा बदला तर मी घेईलच. सगळं व्याजासकट वसूल करेल आज रात्रीच. हेमंत म्हणाला आणि सायलीनं त्याला वाकुल्या दाखवल्या. हेमंतनं पटापट त्याची तयारी केली. दोघं आनंदात रूमच्या बाहेर आले. ललिताबाई हॉलमध्ये सोफ्यावरच बसून होत्या. एका हातात जपमाळ ओढत त्या रागानं बघत होत्या. कुठं निघाली स्वारी? ललिताबाईंनी बाहेर हसतच आलेल्या हेमंत आणि सायलीला एकदम कडक आवाजात विचारलं. त्यांच्या चेहऱ्यावर चीड अगदी स्पष्ट दिसत होती. त्यांना बघून सायली घाबरली. काय होईल पुढे? ललिताबाई सायली आणि हेमंतला पिक्चर बघायला जाऊ देतील का? की घरात काही सीन क्रिएट करतील? पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.